धन्यवाद धन्यवाद। बघा, मला प्रश्न होता, कंसाने आपल्या सख्या बहिणीची मुलं का मारली? खरं तर हिंदू धर्मशास्त्र किंवा हिंदूंची पुराण आहेत, चार वेद, 6 शास्त्र, 18 पुराण, 18 ऋषींची 18 मत आहे। आणि सांगायचं तर माझ्याकडे विषय आहे वास्तव विषय असल्यामुळे वास्तवातून जर उत्तर या प्रश्नाचं काढलं तर या प्रश्नाचं उत्तर सहज होतं की आकाशवाणी झाली होती, बहिणीच्या 8 मुलं, हा तुम्ही अगोदरच प्रश्न मला सांगितलेला आहे की 8 मुलं काय, 8 मुलांच्या ह्या 8व्या अवतारापासून कृष्ण अवतारापासून कंसाला धोका होता आणि यामुळे कंसानं बंदिवासात ठेवलेल्या आपल्या बहिणीला आणि आपल्या बहिणीच्या नवऱ्याला बंदिवासात ठेवलं आणि त्यांची 6 मुलं मारली। किती? 6 मुलं मारली, 1 मुली झाली, 7वी, होय ना? बाय वास्तवानुसार कंसाला असलेला धोका कंसाला ओळखून निश्चितच त्यानं या 7 मुलांचा वध केला। आता 8वा कृष्ण, धर्माचं किंवा पुराणांचं वाचन खूप केलं, जरी किती केलं तरी 18 ऋषींची 18 मत असतात, पण मला असं वाटतं की षड्रिपू आणि एक माया, षड्रिपू आणि एक माया माझ्या मनानं किंवा माझ्याकडे असलेल्या या वास्तवाच्या विषयावर सांगतोय की ते मारण्याचा प्रयत्न होता। आता सर्व बाबतीने सर्वच माणूस श्रेष्ठ असतो असं नाही। कृष्णा कदम म्हणून एक या नावासाठी प्रसिद्ध झाले, कशासाठी? की एखादा गजर चांगला ऐकवणे, चांगला हे करणे, असा विषय मांडणे, अशा प्रकारचं प्रसिद्धी मला मिळाली आणि ही तुम्ही सर्वांनी दिली। कोण मोठा नाही, मी कमी मोठा नाहीये। या ठिकाणी हे आयोजन अतिशय सुंदर आहे, स्तुत्य आहे। कुठेतरी हे भजन परंपरेला लागलेला कलंक आपण धुण्याचा प्रयत्न करता भजनाचं हे नामस्मरणाचं महात्म्य आपल्याला टिकवायचं आहे आणि या उद्देशानं हे आयोजन आपण केलेलं आहात। मी माझ्या हे अभ्यासानुसार हे सांगण्याचा प्रयत्न केला। 18 ऋषींची 18 मत आहे, एका पुराणात त्याचं वेगळं उत्तर सापडेल, दुसऱ्या पुराणात त्याचं वेगळं उत्तर सापडेल। बरोबर आलं तर बरोबर सांगा, माझ्याकडून चुकलं तर मला निश्चितच तुम्ही सांगा बुवा हे तुमचं चुकलंय, याचं उत्तर हे आहे, कारण मला शिकायचंय, जवळजवळ मी प्रामाणिकपणे सांगा, तुम्हाला येत नाही काही। संगीत हा जर अथांग सागर मानला तर त्याच्या किनाऱ्याची वाळू सुद्धा आमच्या पायाला लागलेली नाही। तो पाण्याचा थेंबाला स्पर्श नाऊ दे बाजूला, तो तरुणही जाऊ शकत नाही। आणि अभ्यास जर करायचा झाला तर 184 एवढी फिरून आलेला हा देह कमी पडणार, कारण अभ्यास जर करायचा झाला तर खूप गहन आहे। पुराणांचा अभ्यास 18 पुराण आहेत, 18 पुराणानंतर 19व पुराण भागवत पुराण आहे, होय ना? 6 शास्त्र आहे, 4 वेद आहे, खोल सखोल अभ्यास करून। पण मला असं वाटतं की ह्या आयोजनात मी तुम्हाला असं सांगत नाही, माझं मत सांगतोय, तुम्हाला परवडलं तर सांगा। माझ्या मनानुसार की या अशा प्रकारच्या सामन्यामध्ये संगीत हा विषय पकडायचा आहे, थोडाफार पौराणिक हा विषय पकडायचा आहे, असं पकडूनच याच्यातून काय झालं पाहिजे, प्रश्नोत्तर झालं पाहिजे, असं माझं मत आहे। कारण पुराणाला फाटे भरपूर आहे। मी जर आता तुम्हाला प्रश्न विचारला, द्रौपदीला 5 पती मिळण्याचं कारण सांगा, काय सांगाल तुम्ही? हो, काय सांगा? पूर्वी पद्धत होती, पद्धत काय होती? पांडव भिक्षा मागायचे, भिक्षा, आणि भिक्षा मागताना जेव्हा द्रौपदीला जिंकून आले आणि त्यांची आई कुंती आतमध्ये असताना यांनी सांगितलं की आई, आम्ही काहीतरी आणलंय, आणलात ना, जसं आणतं तसं वाटून खाताना तसं वाटून घ्या, हे एक उत्तर झालं। आणि त्याचं पूर्वजन्म पाहण्याचा आपल्याला तेवढासा अभ्यास करायचा म्हणजे खूपच खोलात गेल्यासारखं झालं। पूर्वजन्मी असं म्हणलं जातं की त्या द्रौपदीनं पूर्वजन्मी काहीतरी गायीचा संभोग पाहिला होता म्हणून तिला शापित होती। पूर्वजन्म पाहण्यापेक्षा वास्तव पाहूया असं माझं मत। म्हणजे आईच्या शब्दात द्रौपदीला 5 पती मिळाले, असं पुराण हे खूप गहन आहे, खूप म्हणजे खूप गहन आहे। पुराणात जाणं
त्यामुळे माझा आग्रह असेल की पुढच्या वेळी तुम्ही संगीत विषय आणि शाश्वत पुराण, शाश्वत असलेलं पुराण, माझा पुनर्जन्मी पुनर्जन्मी कोण होतो सांगू शकतो का? नाही सांगू. मग ह्या जन्माचं सांगा असं माझं म्हणणं आहे. अर्थात माझं म्हणणं तुम्ही मान्यच करा असं मी म्हणत नाही किंवा हे मी तुमच्यावर लादत नाही, पण ते चांगलं आहे, ते भजनाच्या माध्यमातून निश्चितच द्यायचं आहे. माझा दुसरा प्रश्न आहे, अगदीच ते प्रश्न तुम्ही विचारला की बुवाने गायलेल्या तालांचा अभ्यास त्यांना झालाच पाहिजे, बरोबर ना? 15 मात्रा दोन्ही बुवानी 15 मात्रा गायले, मी 11 मात्रा गायले. 11 मात्राचे आडी ताल म्हणजे 8 ताल बरेच आहे, होय ना? आता या ठिकाणी जास्त काही सांगायलाच नको, जे आयोजक आहेत ते सुप्रसिद्ध पकवाज आता काय पकवाजाचा अभ्यास करणारे आहे. आणि मी आज मुद्दा भारुडाला विषयी सुद्धा पकवाज घेतलाय, त्या पकवाजाचा जन्म घेतलाय भारुडाला विषय, पकवाजाचा जन्म कसा झाला. आणि आता मी तुम्हाला गजरची चाल दिली, त्या चालीमध्ये गजर दाखवणार, कारण मी कोण मोठा कवी नाही, दोन्ही बाजूला भजन चालू आहेत, एवढा मोठा साऊंड आहे. जर कवित्व करायचं असेल तर त्याला शांत वातावरण लागतं. मी माझ्या आयुष्यात जवळजवळ किती 2.5 तप झाली, किती वयाच्या 11 वर्षापासून या भजन क्षेत्रामध्ये आहे. कोणाचंही दुसऱ्याचं भांडवल घेऊन मी भजन केलं नाही. कारण गुरूंनी मला थोडंफार शिकवलं, त्याच्यानंतर संपूर्ण हे भजनाचं जे भांडवल आहे ते मी स्वतः तयार केलं. अभिमान सांगते, मी करण्यापेक्षा माझ्याकडून भगवंताने ते करून घेतलं, मी निमित्त मात्र. आपुली या बळे नाही मी बोलत सगळा भगवंत वाचा त्याची. त्यामुळे त्यानं मला बुद्धी दिली, हे कुठल्याही त्या गुरुनी स्वर दिले आणि त्यांनी मला विद्या दिली, त्याच्यातून हे मी मांडण्याचा प्रयत्न केला. आज या ठिकाणी तुम्ही दिलेल्या चालीतून मी 11 मात्राचा विषय आहे, 11 मात्राचे फार 11 मात्रा बरेच, एकादशी ताल आहे, होय ना भाऊ? एकादशी ताल आहे, रुद्र ताल आहे, चंपक ताल आहे, अनेक ताल आहेत 8 मात्राचे. त्यापैकी 11 मात्राचा चंपक ताल, आणि त्या चंपक तालाची माहिती बघा, भाग कसे होते. 11 मात्रा 6 भाग किती? 6 भाग, 2 मात्राचे 4 पहिले भाग, नंतर 1 मात्राचा भाग आणि नंतर परत 2 मात्राचा भाग. टाळ्या याच्यामध्ये 5 आहेत, 1, 3, 5, 9 आणि 10 एवढ्या टाळ्या आहेत. आणि काल पहिली आणि 7व्या मात्रा, जर योग्य असेल तर होय म्हणून सांगा, टाळ्या वाजवा. मी सांगतो की ह्या भजन मार्गातून डबलवाणी मार्गातून मी जरा बाहेर राहिलो, कारण काही तत्व मला पटले नाही. कारण मी माझ्या गुरुने शब्द दिलाय की हे नामस्मरण मी नामस्मरण सांभाळेन आणि तुमच्या नावाला कुठेही गालबोट लावू देणार नाही. ह्यामुळे मी स्वरूप बदलल्यानंतर या याच्यापासून अलिप्त झालो. पण चांगलं जर कोण असेल समोर तर थोडंफार करण्याची एक जिद्द आहे. त्याच्या चव्हाण बोर्डवरून मी बरेचशा बाया गेल्या आणि आज योगायोगाने शेतकरी बोलांची खूप भजन ऐकतोय मी, पण त्यांचा भ्यान आहे. पण आज त्यांच्यासोबत बसण्याची मला ही सुवर्ण संधी आज तुम्ही दिला, म्हणजे काहीतरी मला समजतं असं मला थोडंफार वाटू लागलं. अगदी नाहीतर 100% तो 10% असो. मला ही सुवर्ण संधी दिल्याबद्दल आभार मानतोय. आणि माझ्या प्रश्नाचं उत्तर चुकीचं असेल तर निश्चित तुम्ही बरोबर उत्तर मला सांगा. मला शिकायचंय. आयुष्यभर माणूस हा शिक्षणाशिवाय कधीच पूर्ण होऊ शकत नाही. अपूर्ण आहे बघा. या ठिकाणी तुम्ही मला चाल दिली, मला मोहना तो राजा स्वप्नात लागला, म्हणजे डोक्यावर खूप मोठं ओझं होतं बघा. अशा प्रकारच्या चाली एकदा तर त्याच्यापेक्षा मोठा बोलला. ते म्हणतात माझं गोंधळ धय घातलं. खरंच बुवा, जवळजवळ सांगतो मी तुम्हाला, आताच्या परिस्थितीनुसार आम्ही थोडीफार आपली तयारी केली करण्याची. माझ्याकडे विषय वास्तव तसा कठीण नाही असं बऱ्याच जणांचा म्हणतोय, तो भयानक कठीण आहे आताच्या युगात. वास्तव सांगतो, कारण सत्य बोलावं लागतं आणि सत्य हे नेहमी कटू असतं. मी जर आता सत्य सांगितलं, या भजनाचं जर सत्य मी सांगितलं तर ते काही जर वादळ उडलेलं ना तर उद्या माझ्या नावात धोणी बोलतात. सत्य सांगितलं तर हा जर 184 योनी देह फिरून जो आलाय तो नामस्मरणाने मुक्तीच्या मार्गाला जाणार आहे. 84 योनी म्हणजे 84 लक्ष जीवात आपण हा आत्मा फिरून आलाय मानव देहामध्ये. त्यानं परमेश्वराचं नामस्मरण करावं. माझा एक प्रांजळ हेतू असतो
की संगीत ह्या विषयाला धरून नेहमी भजन करावं. एक या संवादिनीविषयी एक छोटस माझं काव्य मी आपल्या समोर मांडतोय बघा. बोला प्लीज. बघाच बघ ना तुम्ही वाचला ते. ओके थँक्यू. बघा संवादिनी एकमेव असं वाद्य. या वाद्याला नाव कोणी दिलं? संवादिनी. ही अतिशय महत्वाची माहिती आहे शिकणाऱ्यांसाठी. माझा हा एक क्लास मी या ठिकाणी भजन वाणीमध्ये तुमचा घेणार आहे. ह्या वाद्यांचं नाव संवादिनी. पंडित मनोहर चिमोटे. कोण? पंडित मनोहर चिमोटे या संगीत तज्ञाने या वाद्याला संवादिनी दिली. आणि ही संवादिनी हे वाद्य आपल्याकडचं नाही. कुठचं आहे? फ्रान्स, पॅरिस मध्ये. पॅरिस मध्ये याचा जन्म झाला 1840 मध्ये. अलेक्झांडर देबेल या माणसानं या वाद्याची निर्मिती केली बघा. आणि हे वाद्य आपल्या भारतामध्ये एवढं प्रसिद्ध झालं की परमेश्वराच्या नामस्मरणामध्ये आपल्याला स्वराचा साथ करू लागला. ऐका त्याचा इतिहास. तुमच्या चालीचा गजर निश्चित एका मुलीचा मी ऐकवणार, एका तरी कडव्याचा ऐकवणार. तर ते मी कोण? तर कवित्व करण्यासाठी थोडासा मला तरी एक शांत वेळ आणि बाजूला वाजत होतं सगळं. एकतर आधीच आवाजामुळे माझं डोकं आधी समर्पित झालेलं होतं. तरी सुद्धा एक कडवं निश्चितच ऐकवला. पण त्याच्या आधी ह्या पेटीचा इतिहास ऐकला. पेटी किंवा ही संवादिनी आपल्याला डोळसपणे हे स्वर डोळसपणे संगीतचं पूर्ण ज्ञान अगदी डोळसपणे दाखवतं. कोमल स्वर कुठचे, तीव्र कुठचे, काही हे काव्यातून मांडण्याचा प्रयत्न करत आहे. एक परदेशाची झाली मोही. ही नारी कुठली आहे? परदेशाची आहे. नार एक परदेशाची झाली मोही.
आहे ती बारासुरी. डबल बारी या शब्दाचा अर्थ आहे बघा. वा डबल बारी हा शब्द हे वास्तव सांगतोय. भजनातलं वास्तव बारी आपण कशाला म्हणतो? होय शिंदे बारी म्हणजे काय की हे 12 रंग शुद्ध स्वर सारे ग म पधनी 7 स्वर धने. कोमल स्वर किती आले? रे ग ध नी. 7 अधिक 4 केलेले 11 आणि एक तीव्र मिळून किती स्वर झाले? 12 स्वर. आणि या 12 स्वरांच्या माध्यमातून लोकांचं मनोरंजन करायचंय. वा अडे मग वा धडे बघ हे नाही, हे भजन नाहीये. या 12 स्वरातून परमेश्वराचं नामस्मरण भक्ती मार्गातून करायचंय, भक्ती रसातून करायचंय. आणि दुसरं सांगतोय तमाशाच्या बारीला सुद्धा, तमाशाला सुद्धा काय म्हणतात? तमाशाचे बारे म्हणते जाते. शक्ती तुला तुमच्याकडे होतात असंख्य सामने वाजवले मी तेव्हा लांजाला होतो 2 वर्ष ऍग्रिकल्चर डिप्लोमा. त्या शक्ती तुऱ्यांच्या सामन्यामध्ये सुद्धा काय होते? डबल बारी होती. ती बारी म्हणजे हे 7 स्वर. अदवा बोलणं, काहीतरी बंगाल बोलणं, घड्याळे जोक्स मारणं ही बारी नाही. ह्या संगीताच्या माध्यमातून मनोरंजन करायचंय म्हणून याला डबल बारी म्हणतात. पण महत्वाची गोष्ट आहे की वास्तव या विषयावर तुमच्याशी बोलणं आहे. बघा की भजन हे परमेश्वरापर्यंत पोहोचण्याचं एक साधन आहे बघा. आणि हे भजन हे वास्तवामध्ये आपल्याला टिकवायचं आहे. कुठल्याही प्रकारचं गालबोट न लावता या भजनाची संस्कृती आपल्याला भारतीय एवढी संस्कृती आहे बघा. आपल्याला आपला पहिला जर काय अभिमान हवा असेल, जर जगायचं असेल तर 3 गोष्टीसाठी माणसाला जगायचं आहे. देव, देश आणि धर्म. 3 गोष्टी लक्षात ठेवा. देव, देश आणि धर्म या 3 गोष्टीसाठी माणूस जगला असेल तर त्याचा जन्म हा व्यर्थ आहे, खरोखरच व्यर्थ आहे. म्हणून माणसाने एकतर देवासाठी जगायचंय, देवाचं नामस्मरण करून मरायचंय, देशासाठी सीमेवर लढून तरी मरायचंय, नाहीतर आपला धर्म तरी राखून मरायचंय. त्यामुळे या 3 गोष्टी सांभाळणं अतिशय कठीण आहे. बघा अभिमानाची गोष्ट आहे आपल्याला एवढी अभिमानाची गोष्ट आहे की आपल्या सिंधुदुर्ग जिल्ह्यातील आपल्या मालवण तालुक्यामध्ये 4 डिसेंबरला नेव्ही डे साजरा झाला. नौदल दिवस. काय नौदल दिवस साजरा केला. छत्रपती शिवाजी महाराजांबद्दल आपल्याला एवढा आदर आहे, एवढा अभिमान आहे की भगवा टिळा लावून आम्ही सांगतो की आम्ही राजेंचे भक्त आहोत, आम्ही राजेंचे मराठे आहोत.
व देशाचा अभिमान, आपल्या जिल्ह्याचा अभिमान, आपल्या तालुक्याचा अभिमान आपल्याला बाळगायचा आहे. बघा कोणत्या भेटी शिवाजी महाराजांनी या अरबी समुद्राची पाहणी करता करता मालवण मध्ये कोरटे बेटावर त्यांनी टेहाळणी केली आणि त्यांनी ठरवलं या ठिकाणी एक जलदुर्ग बांधणं आणि त्या जलदुर्गावरून सागरी रक्षा कशी होईल, आपल्या प्रांताची, आपल्या कोकण प्रांताची सागरी संरक्षण कसं होईल हे पाहण्यासाठी मला काय केलं. भालचंद्र बाबा आशीर्वाद असा द्यायचे की विडीचा चटका आणि फटका हा त्यांचा आशीर्वाद, म्हणून बाबा हा मला आशीर्वाद द्या. बाबा द्या चटका द्या फटका कृपा करा माझी, बाबा द्या चटका बाबा द्या चटका द्या फटका कृपा करा माझी.
सोनवणेकर यांच्याकडून 100 रुपये पारितोषिक आलेले.